नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीए सीईटी एक्झाम 2026 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्यामध्ये मेन्सुरेशन मध्ये आपलं एरिया ऑफ सर्कल हे सुरू होतं आणि आजचा मेन हायलाइट आहे एरिया ऑफ सर्कल म्हणजेच वर्तुळाचे क्षेत्रफळ. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 18 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीएससीईटी एक्झाम 2026 साठी कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, सोबत रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा मिळणार आहे आणि टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यू सुद्धा मिळणार आहे. आणि फुल सिलेबसचे जे आहेत ना ते नोट्स सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. सोबत मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीज, पीवाय क्यूज, हे या सगळ्याच्या सगळं तुम्हाला नोट्स आणि क्वेश्चन सुद्धा मिळणार आहे, टेस्ट सुद्धा मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. ह्याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती डिस्काउंट मध्ये 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. एरिया ऑफ सर्कल फॉर्म्युला डेव्हिएशन्स. तर कसं असतं, वर्तुळाचे क्षेत्रफळ जे आहे द एरिया ऑफ सर्कल इज द मेजर ऑफ टू डायमेन्शनल स्पेस इन्क्लोज विदिन इट्स बाउंड्रीज. वर्तुळाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या सीमांमध्ये असलेल्या द्विमितीय जागेच्या मोजमाप आहे. ठीक आहे. ते बहुतेक वर्तुळांच्या त्रिज्या आकाराने मोजले जातात. हे झालं सेंटर, हा झाला रेडियस आणि हा झाला डायमीटर. ठीक आहे. आणि वर्तुळाच्या केंद्रापासून त्याच्या काठावरील कोणत्याही बिंदूपर्यंतचे अंतर आहे आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाच्या त्रिज्याच्या प्रमाणात असेल. आता रेडियस जी आहे आपण या पॉईंट ही मिडल पॉईंट पासून आपण कुठल्याही याच्यामध्ये रेडियस घेऊ शकतो. याला काय म्हटलं जातं, रेडियस. ठीक आहे. आणि जे आपण सरळ घेतो ते काय आहे, ते आहे डायमीटर. अशा पद्धतीने. ठीक आहे, हे आहे डायमीटर. ठीक आहे. आणि हा सेंटर पॉइंट, हा आहे रेडियस. रेडियस कोणते पण कुठे पण घेऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर एरिया ऑफ सर्कल इज कॅल्क्युलेट युजिंग, आणि याचं काय मग फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ सर्कल आपण काढा, वर्तुळाचे क्षेत्रफळ आपण पाय आर स्क्वेअर, हा काय रेडियस असतानाचा फॉर्म्युला आहे. आणि आपल्याकडे जर का डायमीटर दिलेला असेल तर मग पाय डी स्क्वेअर बाय 4. ठीक आहे. जेव्हा आर हा डायमीटर असतो, आर हा रेडियस असतो, डी हा डायमीटर असतो आणि पायची व्हॅल्यू काय असते, 22/7 किंवा 3.14. आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने दोन फॉर्म्युले आहेत. एरिया ऑफ सर्कल रेडियस असतानाचा वेगळं आणि डायमीटर असतानाचा वेगळं. काय आहे मग एरिया ऑफ सर्कल रेडियस असताना पाय आर स्क्वेअर आणि डायमीटर असताना पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. ठीक आहे. त्यानंतर याचे मग पार्ट्स काय आहे सर्कलचे, मग तेच आहे. वर्तुळ म्हणजे काय आहे, ते एक बंद वक्र आहे. एक बंद काय आहे, हे आहे. ठीक आहे. त्यामुळे सर्व बिंदू एका निश्चित बिंदूपासून म्हणजे केंद्रापासून समान अंतरावर आहे. ठीक आहे. जर का हा सर्कल आहे आणि इथे मिड पॉइंट दिलेला आहे, तर इथून सगळे जे आपण जे पण काढू ते काय राहील, समान अंतरावर राहील, है ना. वन फिक्स पॉइंट. अ सर्कल इज अ क्लोज्ड कर्व इन विच ऑल द पॉइंट्स आर इक्विडिस्टन्स, है ना, फ्रॉम वन फिक्स पॉइंट विच इज कॉल्ड एज सेंटर. सेंटरवरून सगळे जे फिक्स पॉइंट, सेंटरवरून जे आहे सगळे जे पॉइंट्स आपण काढणार ते इक्विडिस्टन्स राहणार. जसं की क्लॉक, व्हील्स, पिझ्झा, है ना. आपण जे कट करतो ते समान भागातून करतो, मधातून करतो, है ना. ठीक आहे. त्यानंतर रेडियस. रेडियस काय असते, हा काय झाला रेडियस. द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द बाउंड्री ऑफ द सर्कल टू इट्स सेंटर. सेंटर आणि बाउंड्री मध्ये जो एक डिस्टन्स असतो त्याला काय म्हटलं जातं, रेडियस म्हटलं जातं. तो बहुतांश वेळा आर यांनी पण डिनोट केला जातो किंवा मोठा आर, कॅपिटल आर नी पण डिनोट केला जातो. द एरिया ऑफ एरिया अँड सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल आर डायरेक्टली डिपेंड्स ऑन इट्स एरिया. म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ जे आहे किंवा मग सर्कम्फरन्स परिघ जो आहे तो थेट त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतं. किती मोठा क्षेत्रफळ, म्हणजे आता मी एवढं काढलं तर याचं आपल्याला क्षेत्रफळ काढता आलं पाहिजे, है ना. ठीक आहे. हे झालं काय, रेडियस. त्यानंतर डायमीटर. तर हा काय आहे, डायमीटर जो आहे तो लॉंगेस्ट कॉर्ड आहे. सेंटर आणि हा डायमीटर. ठीक आहे. तर हा लॉंगेस्ट कॉर्ड आहे सर्कलचा, दॅट पासेस थ्रू इट्स सेंटर. आणि हा काय जातो, सेंटर मधनं जातो, है ना. इट इज ऑलवेज ट्वाइस इट्स रेडियस, आणि हा रेडियस पेक्षा ट्वाइस असतो. आर इज इक्वल 2D, है ना. ट्वाइस असतो. डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस.
ठीक आहे. आणि किंवा मग कन्व्हर्सली आपण असं करू शकतो का डी इज इक्वल टू 2 × आर. डी इज इक्वल टू 2 × आर कॅपिटल है ना. किंवा मग कन्व्हर्सली आपण काय आर इज इक्वल टू डी/2. कॅपिटल आर इज इक्वल टू कॅपिटल डी/2, कारण आपण कॅपिटल आणि स्मॉल दोन्ही घेतोय. तर वर्तुळाच्या केंद्रामधून जाणारी सर्वात लांब जीवा म्हणजे त्याचा काय असतो, व्यास असतो. आणि ती नेहमीच त्याच्या त्रिज्याचं काय असते, दुप्पट असते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि हा फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवा डायमीटरचा. त्यानंतर सर्कम्फरन्स, परीघ. द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, इट इज द टोटल लेंथ ऑफ इट्स बाउंड्री पेरिमीटर ऑफ अ सर्कल अँड इज टर्म इट सर्कम्फरन्स. तर सर्कम्फरन्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 2πr. वर्तुळाचा परिघ सर्कम्फरन्स जो आहे त्याच्या सीमेचा एकूणच लांबी म्हणजे काय, तर वर्तुळाच्या परिमितीला त्याला परिघ म्हणतात. म्हणजे वर्तुळ जो आहे, सर्कल जो आहे त्याची टोटल लेंथ काढायला आपल्याला 2πr चा फॉर्म्युला वापरावा लागतो. हे काय झालं सर्कम्फरन्स. मोस्ट ऑफ द टाइम मला आपल्याला एरिया ऑफ सर्कलचा सर्कम्फरन्स काढा असं पण प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तर एरिया ऑफ सर्कल, तर the formula for finding area of circle is directly proportional to the square of its radius. It can also be found out if the diameter or circumference of a circle is a given. The area of circle is calculated by multiplying the square of radius by pi pi r square. तर वर्तुळाचे जे क्षेत्रफळ आहे ते शोधण्याचे सूत्र काय आहे, तर वर्तुळाचा व्यास सर्कम्फरन्स आणि डायमीटर याला त्रिज्याच्या वर्गाला जो पाय आहे ना ते गुणाकार करून वर्तुळाचे क्षेत्रफळ काढलं जातं. काय आहे, पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. जेव्हा आर ही काय असते, रेडियस असते आणि पाय काय असतो, कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने आता आपल्याला क्वेश्चन्स पण आलेले आहेत. इफ द लेंथ ऑफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 3 युनिट, कॅल्क्युलेट द एरिया. कसं काढायचं मग कॅल्क्युलेट द एरिया. आपल्याला आर काय दिलेला आहे, 3 दिलेला आहे. ठीक आहे. आता फॉर्म्युला काय आहे आपला एरियाचा, पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. पायची व्हॅल्यू काय घेऊ आपण मग, 3.14 घेऊ इंटू 3 × 3. किती होतात, 28.26 युनिट स्क्वेअर. है ना. म्हणजे काय आहे, एरिया जो आहे हा सर्कलचा तो आपण अशा पद्धतीने काढू शकतो. पाय आर स्क्वेअरचा फॉर्म्युला घेऊन पटकन रेडियसचा जो 3 युनिट दिले आहे त्याच्यानुसार आपण काढू शकतो. ठीक आहे. बघा, we know that radius is equal to r is equal to 3 units. So by using formula we have to calculate this. ठीक है. The area of the circle is 28.26 units square. ठीक आहे. त्यानंतर एरिया ऑफ सर्कल इन टर्म्स ऑफ डायमीटर. तर डायमीटर ऑफ अ सर्कल इज अ डबल ऑफ द लेंथ ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल. आपल्याला माहितीच आहे डायमीटर काय रेडियस पेक्षा डबल आहे. त्यामुळे कधी कधी आपण द एरिया ऑफ सर्कल आपण या पण फॉर्म्युल्याने काढू शकतो, π/4 × d². ठीक आहे. म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या व्यासाचा वापर करून देखील शोधता येतं वापर करून. ठीक आहे. बघा, फॉर एक्झाम्पल, इफ द लेंथ ऑफ अ डायमीटर ऑफ अ सर्कल इज 8 युनिट तर कॅल्क्युलेट एरिया. आताच आपण फॉर्म्युला पाहिला होता π/4 × d². ठीक आहे. डायमीटर काय दिलेला आहे, पायची व्हॅल्यू 3.14 /4 × d 8². ठीक आहे. 8 × 8. मग काय येईल आपलं उत्तर, आपले उत्तर येणार आहे 50.24 युनिट स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, या फॉर्म्युल्याने एरिया काढायचा आहे. जेव्हा डायमीटर दिलाच राहतो तर अशा पद्धतीने सुद्धा एरिया काढता येतो आणि रेडियस दिले असतील तर तशा पद्धतीने काढायचं. ठीक आहे. बघा, वी नो दॅट द डायमीटर इज इक्वल टू 8 युनिट. सो बाय युझिंग फॉर्म्युला वी हॅव टू डू इट. ओके. देन एरिया ऑफ सर्कल युझिंग सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, परिघाची व्याख्या वर्तुळाच्या पूर्ण कसांची लांबी म्हणून केली जाते. तर याचा काय होतं, 2πr पण होतं. आणि सेकंड फॉर्म्युला काय आहे, जेव्हा एरिया काढायचा असतो c² / 4π. जेव्हा सी काय असतो, हा सर्कम्फरन्स असतो. ठीक आहे. चला याचं उदाहरण पाहून घेऊया. इफ द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज 4 युनिट तर कॅल्क्युलेट द एरिया. उदाहरण, जर वर्तुळाचा परिघ 4 एकक असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढा. काय फॉर्म्युला होता आता आपला, c² / 4π. सी काय दिलेला आहे, 4 दिलेला आहे. c² / 4π. सीचं काय आहे, 4 × 4 / 4 × 3.14. 3.14. तर आपलं उत्तर काय येणार आहे, 1.273 युनिट स्क्वेअर.
देअरफॉर आपण एरिया ऑफ सर्कल या फॉर्म्युल्यानी काढलेला आहे, जो आपल्याला सर्कमफरन्स दिलेला आहे. ठीक आहे. त्यानुसार आपल्याला एरिया काढायचा. हा काय आहे? हा त्याचा फॉर्म्युला आहे एरियाचा. सी स्क्वेअर इज इक्वल डिवायडेड बाय 4 पाय. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, अ लार्ज रोप इज इन सर्क्युलर शेप, इट्स रेडियस इज 5 युनिट, व्हॉट इज द एरिया? एक मोठा दोर गोलाकार आकाराचा असतो आणि त्याची त्रिज्या 5 एकक असते, तर त्याचे क्षेत्रफळ काढा असं आपल्याला विचारले सांगितलेलं आहे. आर इज इक्वल टू 5 युनिट्स. ठीक आहे. पायची व्हॅल्यू आपल्याकडे असते 3.14. एरिया आपल्याला काढावं लागेल. πr² पायची व्हॅल्यू काय? 3.14 × 5 × 5. मग काय येणार? 78.50 युनिट स्क्वेअर. हे काय झालं? द एरिया ऑफ सर्कल झालं. अशा पद्धतीने आपण रेडियस दिलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. πr². कोणता फॉर्म्युला वापरलेला आहे? आपण πr² फॉर्म्युला वापरला आहे आणि त्या पद्धतीने आपण आन्सर काढलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इफ द रोप इज इन अ सर्क्युलर शेप अँड इट्स डायमीटर इज 4 युनिट, तर कॅल्क्युलेट द एरिया. डायमीटर दिलेला आहे, किती दिलं आहे? 4. ठीक आहे. पाय आपल्याकडे आहे ऑलरेडी 3.14. पाय डिवायडेड बाय 4 एरिया इंटू d² असा फॉर्म्युला आहे आपला. 3.14 डिवायडेड बाय 4 × 4 × 4. काय उत्तर निघणार आहे आपलं? 12.56 युनिट स्क्वेअर. ठीक आहे. आपलं काय उत्तर आहे? 12.56 युनिट स्क्वेअर. आपण कोणता फॉर्म्युला वापरला आहे? पाय डिवायडेड बाय 4 × d² हा फॉर्म्युला आपण वापरला आहे आणि अशा पद्धतीने आपण आन्सर काढलेला आहे. ठीक आहे. We know that the rope is in circular shape. That's why we have a diameter only 4 units. Okay. Then आपण काय केलं? फॉर्म्युला वापरला आहे कोणता? π/4 × d². ओके. Therefore we calculate the area of rope is 12.56 units square. ठीक आहे. चला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज 8 युनिट्स, कॅल्क्युलेट द एरिया. आताच आपण पाहिलं होतं सर्कमफरन्स काय होतं? सर्कमफरन्स सी इज इक्वल टू 8 है ना, आणि पायची व्हॅल्यू 3.14. एरिया काढत असताना c² डिवायडेड बाय 4 × पाय. 4 × पाय है ना. तर 8 × 8 डिवायडेड बाय 4 × 3.14. 2. ठीक आहे. 16.3.14 तर आपल्याला उत्तर काय येणार आहे? 5.09 युनिट स्क्वेअर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काढायचंय. कोणता फॉर्म्युला वापरलाय आपण? एरिया इज इक्वल टू सर्कमफरन्स स्क्वेअर डिवाइड बाय 4 × 5. ठीक आहे. बघा. देअरफॉर आपण काढलेला आहे एरिया ऑफ सर्कल सर्कमफरन्सच्या मदतीने, कारण आपल्याला सर्कमफरन्स दिले होते 8 युनिट्स. त्यानंतर फाइंड द सर्कमफरन्स अँड द एरिया ऑफ सर्कल इफ द रेडियस इज 21 सेंटीमीटर. तर आपल्याला रेडियस दिलेला आहे 21 सेंटीमीटर. सर्कमफरन्स ऑफ सर्कल काय काढतो आपण? 2πr. ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? सी इज इक्वल टू 2 × 22/7 × 21 काढावं लागेल. त्यानंतर बघा 2 × 22 × 3 आणि सर्कमफरन्स आपला काय निघणार आहे? 132 सेंटीमीटर निघणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला एरिया ऑफ सर्कल पण काढायचा आहे. दिलेला आहे ना एरिया ऑफ सर्कल. सर्कमफरन्स असताना πr² 22/7 इंटू आर किती आहे? 21 × 21. मग किती होतात? 1386 सेंटीमीटर स्क्वेअर. तर आपला एरिया ऑफ सर्कल काय निघालेला आहे? 1386 सेंटीमीटर स्क्वेअर. कोणत्या फॉर्म्युल्यानी? πr² आणि फाइंड द सर्कमफरन्स. सर्कमफरन्स आपण कोणत्या याने काढलाय? 2πr या फॉर्म्युल्यानी काढलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायला लागतं आणि हे फॉर्म्युलेज तुम्ही सगळ्यांनी पाठ करून घ्या. जेव्हा सर्कमफरन्स काढायचा असतो, जेव्हा रेडियस दिला असतो, जेव्हा डायमीटर दिला असतो, किंवा मग एरिया ऑफ सर्कल कसा काढायचा, अशा पद्धतीने सगळे आपण इथे बघितलेले आहे. ठीक आहे.
बघा, रेडियस दिलेला आहे, सर्कम्फरन्स दिलेला आहे 2πr सेंटीमीटर. मग सबस्टिट्यूट केलं आणि आपलं उत्तर आलेलं आहे 132 सेंटीमीटर. ते आल्यानंतर सुद्धा आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा आहे. हा काय होता, आपला सर्कम्फरन्स ऑफ सर्कल होता है ना. त्यानंतर एरिया ऑफ सर्कल आपण πr² याच्या मदतीने काढले, कारण आपल्याकडे रेडियस दिलेला आहे. त्यानंतर मग एरिया ऑफ सर्कल काय आलेला आहे, 1386 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आन्सर काढलेला आहे. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. आज आपण एरिया ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ पाहिलेले आहे. आय होप तुम्हाला हे अभ्यासाला मदत होईल याची. आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 18 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.